आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा जो बननेकचा मागील भाग आहे याच्यामध्ये आपल्याला गळा मार्किंग करायचं आहे। तर इथे अर्धा इंच बाही जोडण्यासाठी जागा सोडायची आणि इथे आपल्याला 2.5 इंच रेडी शोल्डर पाहिजे आणि 0.25 गळ्याची बाजूची पट्टी असेल त्याची शिलाईची जागा। नंतर इथून एक अशी लाईन ओढायची, नंतर इथून 3 इंचावरती गळ्याचे मार्किंग करायचे, नंतर इथून ह्या अशा रीतीने मार्किंग करायचे। इथून नंतर आपल्याला इथे ही गोलाई द्यायची आहे, दिली। नंतर आपल्याला इथं रेडी पट्टी किती पाहिजे खालची 4 इंच 3 इंच 3 इंच आहे ना, एवढे चालेल ना, एवढे मी 3.5 घ्यायची, 3.5 रेडी आणि 0.25 वरच्या बाजूने आणि इथे अशी लाईन ओढायची आणि आपण ही गळ्याची रुंदी काढलेली आहे, इथून अशी एक सरळ लाईन करायची आहे। आता इथे आपली शिलाई आली शिलाई आणि इथे किती इंच 1.5 इंच रेडी पाहिजे, म्हणजे इथे आपल्याला खूप बटन पट्टी काहीच लावायची नाही आहे, म्हणजे इथं 1.5 इंच रेडी पट्टी आली, इथून अशी एक सरळ लाईन करायची आहे आणि नंतर इथे आपल्याला अशा रीतीने ह्या गळ्याची मार्किंग करायची आहे। समजलं? याच्यापेक्षा मोठा झाला असेल तर तुम्ही याला लहान करू शकता, इथून एवढं असं लहानसुद्धा करू शकता। असं कोणता पाहिजे, हा पाहिजे की हा पाहिजे? हां, आणि जर तुम्हाला इथे असा आकार द्यायचा असेल तो पण देऊ शकता, असं तसं करून हां ना, हा चालेल ना। हां असं, म्हणजे यामध्ये आपण 2-3 प्रकारे करू शकतो। हां, मग असं आपल्याला ह्या पूर्ण मार्किंग करायचं, ठीक आहे। वरच्या बाजूने असं टाकून करायचं, नंतर हा जो गळा आहे खालचा आता कटिंग केल्यानंतर आपला गळा हा अशा रीतीने दिसेल। झालं बरोबर? समजलं ना? आता हाच गळा आपण 2-3 प्रकारे कटिंग करू शकतो, तर ते पण आपण याचा पण आपण व्हिडिओ नंतर बनवू, तर ते आपल्याला याची प्रॅक्टिस करू शकतो।